नमस्कार, जया रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत एकदम स्पंजी केक, तो पण बिना ओव्हनचा. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा छान. चला तर रेसिपीकडे वळूया. एकदम स्पंजी केक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेलात पिठी साखर टाकायची आहे 1 वाटी आपल्याला आणि ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ते सर्व चांगलं मिक्स झालं की इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 2 चमचे कोको पावडर टाकलेला आहे आणि ते सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि अजून पण तुम्ही ज्या रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर त्याच्यात दूध टाकायचं आहे आपल्याला लागेल तितकं आणि मस्त असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकदम अशा प्रकारे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम मध्यम असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकायचं, मस्त असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं म्हणजे ज्या बारीक बारीक गिठळ्या राहत असतील, बबल, ते सगळे मस्त असे फुटून जातात. त्यानंतर इथे मी वहीचं पान घेतलेलं आहे आणि डब्याच्या आकाराचा आपल्याला त्याला कापून घ्यायचा आहे. आणि हा डबा मी कुकरचा घेतलेला आहे. त्यानंतर त्या पेपरला थोडं तेल लावायचं म्हणजे तो चिपकत नाही. आणि त्यानंतर त्याच्यात सर्व हे बॅटर टाकून द्यायचं आणि असं थोडं त्याला डब्याला हे करायचं म्हणजे सगळं बॅटर मस्त असं बसतं. त्यानंतर कढई घेतलेली आहे मी. कढईला खालीतून पाणी टाकू शकता, पण इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर स्टँड ठेवायचं आणि मस्त असा आपला डब्बा ठेवायचा आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपल्याला हा केक शिजवून घ्यायचा आहे. 20 मिनटात एकदम मस्त असा आपला केक शिजतो. तुम्ही बघू शकता चाकूला काहीच लागलेलं नाही आहे. त्यानंतर केक आपल्याला असा काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये. त्याच्यावरचा तो वरला पेपर काढून घ्यायचा आहे आणि एकदम मस्त असा आपला केक फुगलेला आहे आणि एकदम मस्त असं आपलं किती छान बेस झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला कापून पण दाखवते. एकदम स्पंजी आपला केक झालेला आहे. आणि तुम्हाला अर्जंट काही सेलिब्रेशन करायचं असेल आणि त्यासाठी केक बनवायचा असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.